तर मित्रांनो 2004 साली राहुल गांधी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमधील अमेठी सीटवरून निवडून येऊन खासदार झाले। 2004 ते 2019 15 वर्षापर्यंत ते अमेठी सीटवरून खासदार राहिले, पण 2019 साली त्यांचा अमेठी सीटवरून पराभव झाला। 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता आणि म्हणूनच 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसला एक योग्य नेतृत्वाची गरज होती। याचाच विचार करून सप्टेंबर 2022 मध्ये राहुल गांधी यांनी काश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो यात्रा सुरू केली आणि ते सर्वसामान्य लोकांच्या समोर येऊ लागले। त्यांचं देशभर पायी चालणं, पांढरा टी शर्ट आणि वाढलेली दाढी या लुकला लोकांनी बरंच पसंत केलं आणि याचाच परिणाम काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा ही 3 राज्य जिंकून घेतली। राहुल गांधी यांनी आपला संघर्ष चालूच ठेवला आणि 25 पक्षांना एकत्र आणून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि याचाच परिणाम म्हणून इंडिया अलायन्स 232 तर काँग्रेसला 99 जागांवरती विजय मिळाला। राहुल गांधी सध्या 54 वर्षाचे आहेत आणि 25 जून रोजी त्यांची लोकसभेत विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे।